राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दे वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 5-6 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार केलेला होता आणि सुरुवाती आपण 7 नंबरच्या ओवीला केलेली आहे. आता सुंदर असा विचार मांडलेला आहे. मग ज्ञानाची निवे झाकते जाणवेचे डोळे, जैसे त्रिनावन ढळे टेकली शांती, तैशी जाणीव जेतने गे विचार मागुता पावली निघे, तर्क ऐनी नेघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, हेर प्रपंचू हे विज्ञान, तेत सत्य बुद्धी ते अज्ञान हे जान. आता ज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईजे. आजच्या या चिंतनामध्ये आता ज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. अर्जुना तया नाव ज्ञान. कोणत्या गोष्टीला ज्ञान भगवंत बोलतात की वरच्या 2 ओव्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते ज्ञान आहे. जिथं ज्ञानाच्या वेळे झाकती जाणीवेची डोळे, किंवा जाणीव जेतन रेगे विचार मागोता पाऊली निघे, किंवा तर्क जिथं चालत नाही ती अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. म्हणून त्याच वेळी पुन्हा माऊली व्याख्या करतात, अर्जुना तया नाव ज्ञान, ते ज्ञान ज्या ठिकाणी जाणीवा संपतात, अंतःकरणाची चळवळ संपून जाते आणि अंतःकरण वृत्ती शांत असणाऱ्या निस्तरंग असलेल्या डोहाप्रमाणे ती जाणवायला लागते साधकाला. त्यावेळी त्या शुद्ध अंतःकरणाच्या वेळी ही जाणीव संपलेली असते. म्हणून त्या स्थितीला अर्जुना तया नाव ज्ञान, आणि उरलेलं येर प्रपंच तू विज्ञान, ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाण. याचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केलेला होता. सत्यबुद्धी ठेवणं हाच मोठा धोका आहे. ते खरं वाटतं हा धोका आहे. तो मिथ्या समजून उपभोग घ्यायला त्याचा अजिबात बंधन नाही संतांचं. संतांनी कुठेही हरकत घेतली नाही भोगाबद्दलची, कारण भोग हे शरीर निर्वाहासाठी सुद्धा उपयोगाचे आहे. शरीराची या क्रिया जर चालायची असतील तर भोग हे घेतलेच पाहिजे. पण वर्णन करताना ते म्हणतात त्या भोगाच्या ठिकाणी जी असणारी जी सत्यत्व बुद्धी आहे ती सत्यत्व बुद्धी काढून घे, म्हणजे हवा नसलेल्या फुग्याप्रमाणे त्याची अवस्था होईल. आणि जर असं जर झालं तर त्यावेळी काय होईल? मग आता अज्ञान अवघे हरपे. मी आता तुला ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर काय होणार आहे? जे ब्रह्मविषयक अज्ञान जे आहे ते अज्ञान निघून जाईल. म्हणजे तुझे आवरण जे आहे ते आवरण आता निघून जाईल. आणि विज्ञान निशेष करपे, म्हणजे प्रपंचाला सत्य समजण्याचं विज्ञान जे आहे. विज्ञान कशाला म्हटलं तर प्रपंचाला विज्ञान म्हटलं. आणि ते प्रपंचाचं विज्ञान नष्ट होऊन जाईल. म्हणजे काय होईल तर प्रपंचाला सत्य समजण्याचं जे अज्ञान आहे अवघे शब्दाचा अर्थ आहे पूर्णपणाने नष्ट होईल आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. म्हणून प्रपंचरूप विज्ञान संपूर्ण बाधित होईल. आणि त्याच ठिकाणी त्या प्रपंचाच्या ठिकाणी विज्ञानाच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा निश्चय होईल. आणि मी ब्रह्म आहे ही वृत्तीज्ञानसुद्धा आहे. त्याला शास्त्र वृत्तीज्ञानच म्हणते बरं काय. मी ब्रह्म आहे ही वरची स्थिती आपल्याला वाटते,
पण मी ब्रह्म आहे असं जोपर्यंत तो बोलून दाखवतो किंवा त्याच्या वृत्तीमध्ये येतं तोपर्यंत जाणीव शिल्लक आहे. म्हणून वरच्या ओवीतला विचार जर घेतला, जाणीव संपायला पाहिजे, जाणीव जेथून निघे आणि विचार मागुता पाऊली निघे. या ठिकाणी वर्णनच आहे, मी ब्रह्म आहे हा एक विचारच आहे, ही एक वृत्तीच आहे. म्हणून एक कल्पित विशेष आणि एक वास्तव विशेष एक शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. एक वास्तव विशेष असतो आणि एक कल्पित विशेष असतो. कल्पित विशेष कोणता आहे बघा, मी देह आहे. मी देह आहे हा कल्पित विशेष आहे, म्हणजे कल्पनेनं तयार केलेला, याला सत्यत्व काही नाही. दुसरा एक वास्तव विशेष आहे आणि तो वास्तव विशेष म्हणजे मी ब्रह्म आहे. दोन्हीही विशेषच आहेत. मात्र विशेषाची कालची व्याख्या आपण बघितलेली आहे. ज्याला पाठीमागे वी लागतं आणि जे असतं ते विशेष असतं. विशेष म्हणजे विकारयुक्त असतं. त्याला नाम, जाती, क्रिया, संबंध, भेद ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात, असा त्याला विशेष म्हटलेला आहे. त्यामुळे प्रपंच विशेषत्वानं जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो नाशवंत असतो. पण जेव्हा निर्विषय आणि सामान्य स्थितीमध्ये तो असतो त्याला नाश कसा असेल? जेव्हा ते सामान्य रूपामध्ये असतं, ते ब्रह्मरूपामध्ये असतं. आता वर्णन करताना आपण विचार करायला लागलोय, दोन विशेष इथं आपण सांगितलेले आहेत. एक कल्पित विशेष आणि एक वास्तव विशेष. कल्पित विशेष म्हणजे मी देह आहे आणि वास्तव विशेष म्हणजे मी ब्रह्म आहे. दोन्ही कल्पना आहेत की नाही? दोन्ही विशेष आहेत की नाही? आहेत. म्हणून पहिल्यांदा कल्पित विशेष जावा. मी देह आहे ही कल्पना मुळात निशेष हरपली पाहिजे, गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मी ब्रह्म आहे हा वास्तव विषयात सुद्धा जायला पाहिजे. म्हणजे वृत्तीज्ञान तरी जायलाच पाहिजे, पण विचारानं असलेलं जे ज्ञान आहे, मी ब्रह्म आहे ही ज्ञान सुद्धा, ते सुद्धा मावळलं पाहिजे, ते सुद्धा गेलं पाहिजे. आणि जेव्हा मी ब्रह्म ही वृत्ती जेव्हा मावळते तेव्हा मोक्ष किंवा मुक्ती किंवा आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणून आत्मज्ञान म्हणजे काय? मावळलेलं ज्ञान, याला आत्मज्ञान म्हणायचं. मावळलेलं वृत्ती ज्ञान, मावळलेला वास्तव विशेष हे आत्मज्ञान असतं. इथं तेच वर्णन केलेलं आहे. जेव्हा संपूर्ण मी देह आहे हा प्रपंच अज्ञान अवगे हरपे. अज्ञान कोणतं? जिथं मी सत्यबुद्धी ठेवत होतो ती सत्यबुद्धी पूर्णपणे निघून जाते, तिथं मिथ्यात्व वृत्ती येते. दुसरं विज्ञान निशेष करते, म्हणजे मी देह आहे, प्रपंच माझा आहे, हे विज्ञान आहे, ते पूर्णपणे नष्ट होऊन जातं. आणि परत वास्तव विशेष एक शिल्लक राहिलाच की मी ब्रह्म आहे खरं आहे. मी ब्रह्म आहे खरं आहे, पण ही वृत्ती तरी जायला पाहिजे ना, हा विचार तरी जायला पाहिजे. म्हणून मी ब्रह्म आहे वृत्ती ज्ञान जातं म्हणजे काय? ब्रह्मरूप होतं. म्हणजे मी ब्रह्म आहे हे त्याला जाणीव सुद्धा संपून जाते आणि ती ब्रह्मरूपता प्राप्त होत असते. पण त्या ठिकाणी मावळलेलं ज्ञान म्हणतोय आपण त्याला. मावळलेल्या ज्ञानालाच आत्मज्ञान म्हणलेलं आहे. वास्तविक ते ज्ञान वृत्तीज्ञान, मावळलेलं वृत्तीज्ञान जे असते, मी ब्रह्म आहे, हे सुद्धा ज्ञान जावंच लागतं. म्हणून माऊलींनी उभी करताना सांगितलेलं आहे की ज्ञानाच्या उपदेशानंतर, म्हणजे सद्गुरूंनी तत्वमशीचा उपदेश केल्यानंतर ब्रह्मविषयक असलेलं जे अज्ञान आहे, आवरण आहे, ते निघून जाईल आणि प्रपंच सत्य समजण्याचं अज्ञान जे आहे ते अज्ञानही निघून जाईल. म्हणजे ब्रह्माविषयी असलेलं अज्ञान आणि प्रपंचाला सत्य समजणं हेही अज्ञान, दोन्ही अज्ञानच आहेत. ब्रह्मविषयक असलेलं अज्ञान कोणतं आहे? तर ते विक्षेपानं जाणवणार आहे. आणि हिथं जे म्हटलेलं आहे प्रपंच सत्य समजणं हा विक्षेप आहे, कारण नको ती गोष्ट समजल्यामुळं. आणि ब्रह्म जे आहे ते मी ब्रह्म आहे याची जाणीवच शिल्लक नसते, आवरणानं ती निर्माण झालेलं असतं. ते ब्रह्मविषयक अज्ञान आणि प्रपंचविषयीच्या सत्यबुद्धीचं अज्ञान दोन्ही हरपतात. हरपे शब्द वापरला म्हणजे मावळतात. त्यामुळे बाह्य विषयापासून निवृत्त झालेलं जे मन असतं ते परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतं. कारण बाहेरचं कशात होतं गुंतलेलं? विज्ञानामध्ये गुंतलेलं जे ज्ञान होतं
विज्ञानामध्ये गुंतलेली जी ज्ञानवृत्ती होती ती वृत्ती आता ब्रह्मवृत्तीमध्ये एकरूप होते किंवा ब्रह्मवृत्ती होते. त्यावेळी विषयाचा फोलपणा समजायला लागतो, संसार अनित्य असं कळायला लागतं. अनेक प्रकारचं तीव्र वैराग्य येतं. फलकट तो संसार येते सार भगवंत, असं जे तुकोबा बोलतात ना, त्याचा अर्थ तो आहे की जो फलकटपणा जो होता संसारातला, फलकटपणा शब्दाचा अर्थ आहे वेदांताच्या दृष्टीनं मिथ्या. फलकट म्हणजे मिथ्या, हे मिथ्या म्हणजे आता फलकट, फलकट म्हणजे आवरण. आवरण गेलं की ते अप्रोक्षत्वानं जसं एखादं तळ हातावरलं रत्न असावं तसं स्पष्ट पद्धतीनं ते आपल्याला दिसायला लागतं. म्हणून विषयांचा फोलपणा गेला पाहिजे. विषयांचा फोलपणाला जायला विषयातले दोष पाहायला शिकलो पाहिजे आपण. असं म्हटलं जातं ना, माणसाचा मूळचा स्वभाव दोष पाहणार आहे. प्रत्येकात दोष पाहायचे, आपल्यात कधी नाही बरं का. आपल्यात दोष पाहणारा संत पदवीला पोचेल. रोज आपल्यात जर दोष पाहायला लागला तर संत पदवीला पोचेल. आणि दुसऱ्याचे दोष पाहून अधपतित होतो. दुसऱ्याचे दोष पाहायचे, त्याच्यावरती चर्चा करायची. म्हणजे आपल्या समजा जर तो दोष नसेल तर तो आपण घेतल्यासारखा प्रकार आहे. मुद्दा हा आहे, दुसऱ्यात दोष पाहण्याची जर सवय आहेच मूळची माझ्या स्वभावात, तर मी विषयात सुद्धा दोष का पाहत नाही पाहत. त्यामुळे विषय गोड वाटतात. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागी कडू, कडू विषय तो गोडू. कडवट असलेला विषय सगळा जो आहे त्यामध्ये कडूपणा दिसत नाही तर गोडपणा दिसतो. मग सगळीकडेच आपण दोष पाहतो, मग विषयात का दोष पाहत नाही? सगळ्यातल्या चुका काढतो आणि आपल्यातल्या चुका, आपल्या विषयातल्या चुका का काढत नाही? विषयाबद्दलची आसक्ती माझ्यामध्ये आहे, हा दोष मी माझ्यामधला का पाहत नाही? सगळ्यांचे पाहतो. मग इथं म्हणलेलं आहे, जोपर्यंत विषयातले दोष आपल्याला दिसत नाहीत तोपर्यंत वैराग्य येत नाही, आणि वैराग्याशिवाय ज्ञान स्थिर होत नाही. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनंकार एवच. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. प्रपंच सांगितला आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख, हे 5 गोष्टी म्हणजे प्रपंच. प्रपंच म्हणजे कुठला? त्या 5 गोष्टीमध्ये जन्मामध्ये दोष बघायला पाहिजे, मृत्यूमध्ये दोष बघायला पाहिजे, जरा म्हणजे वृद्धत्व, आणि व्याधी म्हणजे रोग. या सगळे दुःखरूप आहेत. असं जेव्हा पाहायला लागतो तेव्हा इंद्रियाबद्दलचं वैराग्य येतं आणि वृत्ती अनहंकार होते, म्हणजे अहंकार रहित वृत्ती होते. म्हणून प्रपंच जर बाधित झाला तर ज्ञानप्राप्ती होते, आणि तो साधक आहे तो आपणच ब्रह्म होतो. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे माऊली बोलतात, ते ज्ञानच आपण होतो. म्हणजे ज्ञान प्राप्त करायची गोष्ट नाही, म्हणून तो ज्ञानरूप होतो. ते शब्द फार सुंदर व्यवस्थित वापरलेले आहेत बरं काय वेदांत शास्त्रानं. सुखरूप, ज्ञानरूप हा जो शब्द वापरलेले आहेत ना, ते त्यासाठी वापरलेलं आहे. सुखरूप होणं, सुखी होणं नाही, ज्ञानी होणं नाही, तर ज्ञानरूप होणं आहे. ह्या असा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे जेव्हा प्रपंच बाधित होतो आणि बाधित झाला तर ज्ञानप्राप्ती होते, आणि तो साधक ज्ञानरूपच, आणि ते ब्रह्मज्ञानरूप आहे हे कळायला लागतं. पण यासाठी यथार्थ ज्ञानानं, म्हणजे प्रपंचाचं यथार्थ ज्ञान झालं तर जगाचं म्हणजे आत्मज्ञान झालं, यथार्थ ज्ञान जर झालं स्वरूपाचं, तर जगाचं असणारं प्रपंचाचं असलेलं ज्ञान जळून जातं. जळून जातं म्हणून इथं म्हणलेलं आहे करपे. जळून जातं म्हणजे काय? निशेष नाहीसं होतं. पुन्हा न मिळती मायाजाळ. मायाजाळ त्याला पुन्हा रे बांधिना सत्य सत्य जाणं वर्णन केलेलं आहे तुकोबाने अभंगामध्ये, की लवण जैसे पुन्हा काय येत नाही, परत लवण जे मीठ आहे ते पाण्यात टाकलं की परत त्याचं मिठाचं रूपांतर होत नाही. तसा हा ज्ञानरूप होऊन जातो, हा सुखरूप होऊन जातो. तेव्हा जेव्हा त्याचं यथार्थ ज्ञान होतं. प्रपंचाचं स्वरूप कळायला पाहिजे आणि मग त्या ज्ञानाचंही स्वरूप कळायला पाहिजे. तेव्हा म्हणून प्रपंचा ठिकाणी मिथ्यात्व निश्चय झाला की मी ब्रह्म आहे, वृत्तीज्ञान सुद्धा निघून जातं. म्हणजे काय होतं? ब्रह्मरूप होतं. आपण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे सुद्धा असं वृत्तीज्ञानच आहे. असं आपल्याला जोपर्यंत म्हणावं लागतं ना, तोपर्यंत ज्ञानाला सहजता येत नाही.
सहज ज्ञान ते सामान्य आहे आणि ते आपल्याजवळच आहे. त्यामुळे त्याचा विचार करावा लागत नाही. मी माणूस आहे, मी माणूस आहे, माणूस आहे असा जप कोण करत नाही. तसा मी ब्रह्म आहे तयाचा जपू नाही बोलेला. आपण तो म्हणतो ना की सोहमच्या शब्दाचा जपू नाही बोलेला, त्याचा जप नाही करायचा. तर जप नाही म्हणजे त्याचा सहजता आली पाहिजे. जेवढा मी माणूस आहे, मी माणूस आहे हे मला पटवून द्यायला मी कधी जातच नाही कुठं. इतकी सहजता मी माणूस आहे असण्यामध्ये आहे, तितकं मी ब्रह्म आहे यामध्ये सुद्धा एवढी सहजता यायला पाहिजे. जेव्हा एवढी सहजता येईल त्या प्रपंचाचं असलेलं मिथ्या ज्ञान जे आहे, मिथ्या ज्ञान जे आहे ते वृत्ती ज्ञान काय होईल, निशेष करपे. आणि निशेष करपलं आणि अज्ञान अवघे हरपे, आणि अज्ञान पण निघून जातं. अज्ञान कोणतं, तर प्रपंचाला सत्यत्व देणं हे अज्ञान आहे. मागच्या ओळीमध्ये आपण पाहिलेलं आहे. प्रपंचाला सत्यत्व देणं सत्यबुद्धी ते अज्ञान. मागच्या वरच्या ओळीमध्ये आपण पाहिलं तर ते अज्ञान निघून जातं. आणि विज्ञान म्हणजे प्रपंच, तो प्रपंच मिथ्या होतो. म्हणजे एक म्हणजे त्याच्यावरील सत्यत्व बुद्धी जाते आणि सत्यत्व बुद्धी गेल्यामुळं त्याला मिथ्यात्व येतं. त्यामुळे प्रपंचाच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा निश्चय झाला की मी ब्रह्म ही वृत्तीसुद्धा ब्रह्मरूप होऊन जाते आणि तो ज्ञानरूप होतो. म्हणजे दोरीच्या अज्ञानानं भासलेला सर्प जो आहे तो प्रकाश जर पडला त्याच्यावरती तर अज्ञान दूर झालं. पण अज्ञान दूर झाल्याबरोबर ते ज्ञान सुद्धा झालं. मग मगाशी होत्याला साप कुठे गेला तर दोरी रूप झाला. तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणणारी वृत्ती कुठे गेली तर त्या ब्रह्माची एकरूप झाली. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. म्हणजे वेदांत शास्त्र त्याला धरून बोलतं. त्यामुळे दोन अज्ञानं सांगितलेली आहेत बघा. त्या दोन अज्ञानाचा विचार केला पाहिजे. समर्थांनी दोन अज्ञान सांगितलेले आहे, एक तुला अज्ञान आणि एक मुला अज्ञान. मुख्य अज्ञान जे आहे ते जन्मोजन्मी माझ्या पाठीमागं लागलेलं जे आहे ते मुला अज्ञान आहे. आणि तुला अज्ञान म्हणजे एक व्यवहारात आहे, एकाच पदार्थाचं अज्ञान जरी गेलं की सर्व पदार्थाचं अज्ञान जात नाही. ही मुख्य गोष्ट आहे, त्याला तुला अज्ञान म्हणतात. मी एक गोष्ट समजून घेतली, मला समजा गाडी दुरुस्त करता येते, एखादी कार दुरुस्त करता येत असेल तर मला टी व्ही दुरुस्त करता येत नाही. त्याचं सेपरेट जाऊन ज्ञान मला घ्यावं लागेल. म्हणजे त्याबद्दलचं अज्ञानच आहे ना. म्हणजे तुलनात्मक दृष्टीनं जे असतं ते पदार्थाबद्दलचं, प्रपंचाबद्दल असलेलं, व्यवहाराबद्दल असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला तुला अज्ञान म्हणतात. म्हणून तुला अज्ञान एकाचं ज्ञान घेतल्यामुळं दुसऱ्याचं अज्ञान जात नाही, तर ते तसंच राहतं. एकाचंच ज्ञान मला मिळतं. मी जर शिकवत असेल म्हणून शिक्षक आहे तर मी वकिली करू शकत नाही, कारण वकिलीतलं ज्ञान मला नाही. किंवा वकील आहे तर डॉक्टरचं ज्ञान त्याच्याकडे नसतं. हे तुला अज्ञान आहे. हे तुला अज्ञान हे कार्य आहे. मूळ कारण जे आहे ना ते मुला अज्ञान आहे. अज्ञान मूळ आहे ना ते कारण आहे. म्हणून अवघे ते हरपत नाही. कुठलंही तुला ज्ञान हरपणार नाही. माऊली तर इथं म्हणतात अज्ञान अवघे हरपे. अवघे हरपे म्हणजे कुठलं अज्ञान, तुला अज्ञान नव्हे तर मुला अज्ञान. आता जरासा वेदांताचा विचार आहे आणि समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये हा विचार मांडलेला आहे. तर इथं वर्णन कसं आहे बघा. हे जे व्यवहारातलं ज्ञान आहेत ना हे अनेक आहेत, परंतु ही पारमार्थिक अज्ञान जे आहे ते एकच आहे. ते एक म्हणजे काय आहे, मी ब्रह्म आहे हेच यावर असलेलं आवरण हे एकमेव अज्ञान आहे. आणि ते एकमेव अज्ञान घालवायला सोपं. आपण व्यवहारामध्ये सगळी अज्ञानं घालवत बसतो. सगळ्याचीच अज्ञान, एक गेलं दुसरं, दुसरं तिसरं. मला वाटतं मी शहाणा व्हायला लागलो. वास्तविक शहाणपण खरं कधी येते माहिती आहे का, जेव्हा मुला अज्ञान जातं तेव्हा. मग तुला अज्ञान घालवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. आहे तेवढं पोटापुरतं तुला अज्ञान घालवावं. काय, मला काहीतरी नोकरीची काहीतरी करायची आहे, उदरनिर्वाह करायचा आहे, त्याबद्दल असलेलं जे अज्ञान आहे पोटापुरतं ते तेवढं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. बाकी सगळी ज्ञानं आपल्याला घालवता येत नाहीत. अनेक जन्म आपण तेच करत आलेलो आहे. पण तेच करायच्याऐवजी मुला ज्ञान जर घालवलं असतं तर मग ह्या तुला ज्ञानाचा त्रास जो होतो तो झाला नसता. म्हणून पदार्थ विषय अज्ञानास तुला अज्ञान म्हणतात. आणि परमात्म्याचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला मुला अज्ञान म्हणतात. म्हणून उदाहरण आपण घेऊया बघा, लगेच लक्षात येईल. दिव्यानं काय होतं, एखादा पदार्थ दिसतो त्याच्या प्रकाशामध्ये, एखादा दिसतो. दिवा एवढासा छोटा आहे,
तिथलाच पदार्थ दिसतो दिव्याच्या प्रकाशामध्ये. पण सूर्योदय झाल्यानंतर सगळंच दिसायला लागतं. गंमत कशी आहे बघा, दिव्यानं छोटंसं ते परिच्छिन्न आहे तो प्रकाश, तर तेवढ्यापुरतं ज्ञान करून देतं. पण सूर्योदय झाल्यानंतर जगाचं सूर्याचे प्रगटली गबस्ती शब्द वापरला माऊलीने, तेव्हा सगळीकडं अंधार सगळा दूर करतं. दिवा फक्त खोलीतला अंधार दूर करतो आणि सूर्य त्रिलोकातला अंधार म्हणजे सगळा अंधार घालवतो. म्हणजे मूल अज्ञान सूर्य घालवतो. सूर्य म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की त्या प्रकाशामध्ये सगळी ज्ञान प्रकट होतात. त्यामुळे ह्याचं ज्ञान त्याचं त्या अज्ञान घालवायचं, ह्याचं अज्ञान घालवून त्याबद्दलचं ज्ञान मिळवायचं, अशी गोष्ट शिल्लक राहत नाही. म्हणूनच श्रुती बोलते ना, एक प्राप्त केल्यामुळं सगळं प्राप्त केल्यासारखं होतं. एकाच्या ज्ञानामुळं, एक ऐकल्यामुळं पूर्वीची सगळ्या कुठली गोष्ट न ऐकलेली गोष्ट सुद्धा ऐकलेली होते आणि न जाणवलेली गोष्ट सुद्धा जाणवल्यासारखी होते. हिचं वर्णन त्यासाठी केलं. एखादा छोटासा दिवा छोट्याशा विभागातला प्रकाश घालवतो, हे तुला ज्ञान आहे. दिवा म्हणजे काय करतो, प्रपंच आहे, त्यामुळं तुला ज्ञान जाईल व्यवहारातलं. परंतु मूल अज्ञान जाण्यासाठी सूर्यप्रकाशच लागतो. म्हणजे सगळ्या जगात जर प्रकाश पडायचा असेल तर सगळ्या जगाचं ज्ञान विज्ञान व्हायचं असेल तर सूर्योदयच व्हावा लागतो. म्हणून मुलाज्ञान गेले तरच अवघे अज्ञान हरपे हा शब्द लागू पडतो. ओवी जर आपण सोडवून घेतलेली आहे, बऱ्यापैकी वेदांत वापरलेला आहे. म्हणून वेदांत समजावून घेणं फार गरजेचं आहे. तेवढ्या पुरतंच घ्यायचं. आपल्याला समजलं ना, झालं, तेवढ्याच पुरतं. आता आपण याच्यावर दोरीवर बॅटरी टाकली, दोरीवरला समजलं ना आपल्याला, दोरी नाही, दोरीच आहे ती, तो काही साप नाही. तशा प्रकार मुलाज्ञान मात्र गेलं तर अज्ञान अवघे हरपे असं होतं. तोपर्यंत होत नाही. त्यामुळे सत्यबुद्धी हीच आसक्तीला कारण आहे. प्रपंचाबद्दलची सत्यबुद्धी जी आहे, म्हणून सत्यबुद्धी हे अज्ञान हा एक मोठा सिद्धांत माऊली इथं सांगून जातात. सत्यबुद्धी ठेवल्यामुळंच मला माझं वाटतं ते खरं आहे ना. मग खरं आहे तर ते माझं आहे. माझा मुलगा खरा आहे, माझी मुलगी खरी आहे, आई वडील खरे आहेत, बायको खरी आहे, नवरा खरा आहे. मग खरा आहे म्हटलं की त्यांच्याबद्दलची आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती निर्माण झाली की त्या आसक्तीतूनच दुःखाला सुरुवात होते. दुःख हे आसक्तीतून होतं. कारण आसक्ती ज्या पदार्थाची असते, ज्या वस्तू व्यक्तीची असते, त्या वस्तू व्यक्तीचा वियोग ठरलेला आहे. देहाची आसक्ती असू दे, विषयाची आसक्ती असू दे आणि इतर संबंधी माणसांची आसक्ती असू दे. अर्जुनाला ही आपल्या असणाऱ्या नातलगांची आसक्तीच आहे, मोह आहे आणि म्हणूनच त्याला सत्य मानलं त्यानं. म्हणून भगवंत अर्जुनाला पटवून द्यायला लागले, तू ज्याला नाती जी सत्य मानतोस ही नाती तुझ्या जन्मापुरती आहेत, त्यानंच तुला बंधात टाकलेला आहे. म्हणजे संबंध जे असतात, रिलेशन्स, त्या संबंधामुळेच बंध तयार होतो. आपण जे बंधनात आहे ना, ते संबंधामुळे आपण जिथं जोडलं जातो ना त्याच्याशी आपली आसक्ती जोडली जाते. आपण जोडणं जाणं म्हणजे संबंध आहे. हा संबंध आपण तिथंच जोडतो, तोही प्रपंचाशी. प्रपंचाशी संबंध का जोडलेला आहे? आसक्तीमुळं. कारण तो सत्य वाटला म्हणून मी त्याच्याशी संबंध जोडलेला आहे. आणि संबंध म्हणजे मी आणि तो, अशा दोन गोष्टी एकत्र आल्याशिवाय संबंध तयारच होत नाही ना. आणि दोन गोष्टी नाकारलेल्या आहेत वेदांतानं. एकमेव अद्वितीय असा शब्द वापरलेला आहे. एकमेवाद्वितीय याचा अर्थ असा आहे की दुसरं काही नाही आहे, फक्त एक तेच सत्य आहे. अन्य सगळं वाचारंभ शब्द वापरलेला आहे. एवं मृत्तिका सत्य शब्द वापरला आहे. मातीच फक्त सत्य आहे. तर त्यासाठी सत्वत्व बुद्धी जी आहे तीच आसक्तीला कारण आहे आणि त्या आसक्तीतूनच संबंध निर्माण होतात. संबंधातून बंध तयार होतो. म्हणून माझ्या मुक्तीची, माझ्या बंधनाची, बांधून घेण्याची व्यवस्था मी स्वतः करतो. मला कोणी बांधलेलं नाही बरं काय. भगवंत बांधत नाही किंवा प्रपंच बांधत नाही. असा काय प्रपंच म्हणतो का आपल्याला?
एखादं शेत आहे माझ्या मालकीचं आहे, किंवा एखादा रिकामा प्लॉट आहे तो माझ्या मालकीचा आहे. त्या प्लॉटमध्ये जाऊन मी उभा राहिलो की तो प्लॉट असा म्हणत नाही या या मालक तुमची वाट पाहत होतो. मी जगाला दाखवताना म्हणतोय मात्र हा माझा प्लॉट आहे. म्हणजे मी संबंध त्याच्याशी जोडले गेलेले आहे. संबंध मी जोडतो, ती वस्तू आपल्याशी संबंध जोडत नाही. कुत्रं माझं म्हणतो पण कुत्रे कधी मला मालक म्हणत नाही. शहाणं कोण बघा हा याच्यातलं, फार महत्त्वाची गोष्ट आहे. कुत्रं कधीच मला मालक ठरवत नाही, पण मी मात्र कुत्र्याचा मालक समजतो. आणि म्हणून कुत्रं माझं होतं. मालक माझं झालं म्हणजे संबंध मी तयार केले, संबंधातूनच बंधन तयार होतं. म्हणून असाच संबंध आहे की जो प्रपंचाशी आहे तो बंधनात टाकतो. शास्त्र सांगतं असा एक संबंध आहे की जो बंधनमुक्त करतो, तो म्हणजे श्रीगुरूंची असणारा संबंध, भगवंताशी असणारा संबंध. भगवंत, श्री गुरु आणि संत यांच्याशी असलेला संबंध हा बंधनमुक्त करणारा ठरतो. आणि प्रपंचाशी सत्यबुद्धी ठेवून आसक्तीनं निर्माण होणारा जो संबंध आहे तो मला बंधनात टाकतो. त्यामुळे विचाराचाच सगळा आहे हा सगळा पसारा आपण जे बोलायला लागलो ना, हा विचाराचा आहे. विचारानंच मुक्त व्हायचं आहे, कल्पनेनंच मुक्त व्हायचं आहे, आणि कल्पनेनंच बंधनात आपण आहोत. कल्पनेनं बंधनात असेल तर त्याला सत्य कशाला वापरायला पाहिजे, काय करायला पाहिजे सांगा बघू. त्याला तत्वज्ञान वापरायला पाहिजे काय, नाही, कल्पनाच वापरायची. कल्पनेतून बाहेर पडायला कल्पनाच वापरायला पाहिजे. दोरीवरल्या सापाला मारायला का खरोखरची काठीने बंदूक आणूया का, नाही. मग काय करायचं, तर दोरीच आहे साप नाही अशी ती त्या ठिकाणी जाऊन ती कल्पना घालवायला लागते. कल्पना गेली की आपण बाहेर पडतो. म्हणून सत्य बुद्धी अज्ञान हे निश्चेष जायला पाहिजे. वर्ण म्हणतात विज्ञान निश्चेष करते. जेव्हा हे आत्मज्ञान होतं ना तेव्हा संपूर्ण असं हे निघून जातं, आणि तो असा जो ज्ञानोत्तर प्रपंच दिसला तरी त्या ठिकाणी त्याची सत्यत्व बुद्धी होत नाही. म्हणजे ज्ञानानंतर समजा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर प्रपंच दिसतो, पण दिसलेला प्रपंच हा त्याला भिभवत नाही, भीती घालत नाही. पूर्वी माया कशी घाबरवत होती ना, माझं कसं होईल, माझ्या लोकांचं कसं होईल, माझ्या वार्धक्यात कसं होईल, मला कुठला आजारपण येईल, ही जी सत्यत्व बुद्धी शरीरावर जी होती ती निघून गेली. म्हणून मी प्रपंचावरली सत्यत्व बुद्धी काढायची म्हणजे काय करायचं, माझ्या शरीराबद्दलची सत्यत्व बुद्धी काढून टाकायची. मूळ तेच आहे. माझा देह तरी कसा अगोदर नाही खरा, आणि उरलेला प्रपंच तरी कसा खरा असेल. संत म्हणतात मूळचा देहावरचा तुझ्या ये, त्या देहाचा विचार कर म्हणजे तुला कळायला लागेल अगोदर देह नाही खरा, आणि त्याच्या पुढचा देहाशी संबंध असलेला तो संबंध कसा खरा असेल सांगा. त्यामुळं इथं वर्णन केलंय की ज्ञानानंतर हा प्रपंच कसा होतो, बाधित होतो. आणि ज्ञानप्राप्तीची खूप साधनं जी सांगितलेली आहेत, आत्तापर्यंतच्या 6 अध्यायामध्ये आपण खूप ज्ञानप्राप्तीची साधनं पाहिलेली आहेत. कोणत्या मार्गाने ज्ञानाची प्राप्ती होते ती वापरलं पाहिजे. पण खरा विचार करायला गेलो तर आपण कल्पनेमध्ये स्वतःला सुखदुःख मानून घेत असतो. त्यामुळं वर्णन केलंय त्याच्यावरची सत्यत्व बुद्धी जायला पाहिजे. म्हणजे सापावरली सत्यत्व गेलं की अधिष्ठानाची दोरीच राहते ना, दुसरं काही राहत नाही. आणि अधिष्ठान ही सामान्य रूपानं मला त्रास देत नाही, कारण त्याच्याशी मी ते एक आहोत म्हणून, वेगळं कोण नाही, ते मी एकच आहोत. पण आपल्या बाबतीमध्ये मी आणि प्रपंच एक नाही. मी आणि प्रपंच ह्यांचं जुळत नाही किंवा त्यांचं मॅचिंग होत नाही. मागच्या वेळा पण आपण विचार केला होता, त्यांची पत्रिका जुळत नाही. मुख्य गोष्ट ती आहे. पत्रिका जुळते, 36 गुण माझे जुळतात ना, ते ब्रह्मरूपाशी जुळतात, मी आत्मरूपाशी माझ्या स्वरूपाशी जुळतात. त्यामुळे मी माझं स्वरूप जो एकच आहोत, त्यामध्ये फरक नाही. मी आणि देह मात्र एक नाही. हे कारण देह जड रूपानं आहे, 5 महाभूतानं बनलेला आहे. आणि म्हणून अष्टधा प्रकृतीतला देह आहे. आपण बघणार आता अष्टधा प्रकृती पुढच्या श्लोकामध्ये. ह्या अष्टधा प्रकृतीतून म्हणजे पंचमहाभूतातून हे निर्माण झालेलं, पंचतन्मात्रातून निर्माण झालेलं हे सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या जड आहेत. त्या जड गोष्टीचं माझ्याशी चैतन्यमय असणारा मी कसा मॅच होईल सांगा बघू. आणि म्हणून जिथं म्हणतात की अज्ञान हा प्रश्न की तो ज्ञाता जो आहे, जो ज्ञान प्राप्त करायला गेलेला आहे तोच ज्ञान होतो, ज्ञानच होतो. तो ज्ञाता जो आहे ना तो ज्ञानच होतो. म्हणजे पहिल्यांदा ज्ञाता संपायला पाहिजे. जेव्हा द्रष्टा आपण म्हणतो ना, तो द्रष्टा संपला ना की त्यातलं दर्शन सुद्धा संपून जातं. त्यामुळे ज्ञाता संपायला लागला ना तर ज्ञाता गेला की ज्ञाताच ज्ञान होतं. म्हणजे काय, कारण ज्ञेय राहत नाही.
काय जाणून घ्यायचं शिल्लक राहत नाही ना. ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायची वस्तू, जाणून घेण्याच्या क्रियेला ज्ञान म्हणायचं, आणि जाणून घेणारा असतो त्याला ज्ञाता म्हणायचं. मग ज्ञाता जेव्हा त्या ज्ञानाशी एकरूप्याला जातो, ज्ञेयाशी एकरूप्याला जातो, तेव्हा तो ज्ञेय रूप होतो, ते एकरूप होतात. म्हणजे त्याच्यात काय फरक राहत नाही, अशी स्थिती होते. म्हणजे पहा, मिठाची बाहुली, माऊलींची एक उभी आहे, मिठाची बाहुलीने ठरवलं की मी समुद्राची खोली मोजायला जाणार आहे. आता समुद्राची खोली मोजायला गेलेली मिठाची बाहुली परत ती खोली एवढी आहे म्हणून सांगायला परत येईल का? नाही ना, कारण ती समुद्र रूपच झाली. कारण समुद्राचं DNA म्हणूया आपण, आणि बाहुलीचं मिठाचं DNA एकच आहे, म्हणून ती एकरूप होतात, त्यांच्यात फरकच काही नाही. पण मी जर दगड टाकला तर तो दगड तसाच राहतो, माझा देह दगडासारखा आहे, तो कसा एकरूप होईल सांगा भाऊ? म्हणून मी माझ्या देहाच्या विचारातून कल्पनेनं बाहेर पडेल आणि मी चैतन्यरूप ब्रह्म, ते एकमेव द्वितीय ब्रह्म मी आहे, आणि मला जन्ममरण व्याधी अजिबात नाहीत. याचा जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा तो ज्ञाता त्या ज्ञानाशी एकरूप होईल, आणि ते ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे माऊली म्हणतात. म्हणून अज्ञान हरपले की ज्ञाताही ज्ञान होतो. आणि म्हणून श्रुती म्हणते, एकेन विज्ञानेन सर्वं विज्ञातं भवति. ह्या एकाच ज्ञानामुळं सगळ्याचं विज्ञान होतं. हा शब्द जरा वेगळा आहे, माऊलींचा वेगळा आहे बरं काय. सगळ्याचं विज्ञान होतं म्हणजे काय? जे अज्ञात होतं ते ज्ञात होतं, असं विज्ञान होतं त्याचं. विज्ञानम भवति असं माऊली शब्दप्रयोग वापरतात. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. जे सांगतयाचे बोलणे खुंटे. आता 8व्या नंबरची उभी बघा. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरो नेदी. साने लहान, मोठे मोठे. सान म्हणजे साने म्हणजे लहान. हे जाणणे म्हणजे ज्या योगाने सांगणाऱ्यांचं बोलणं कुंठित होतं. शब्द आत मुरतात. काय सांगायचं, काय बोलायचं? श्रुती नेती नेती म्हणती, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. म्हणून तिथं वरती माऊली त्याच अभंगामध्ये म्हणतात की श्रुती नेती नेती म्हणते, न येते न येते, हे नव्हे हे नव्हे हे नव्हे. हे नव्हे म्हणजे शब्दानं ते सांगता येत नाही, अशी त्याचं अनिर्वचन आहे, अनिर्वचनीय आहे ते. त्याचं वचन करता येत नाही. म्हणून ते जेणे सांगतयाचे बोलणे कुंठित होतं, ऐकतयाचे व्यसन तुटे. ऐकणाऱ्याच्या ऐकण्याची जी आवड असते, छंद असतो, तो सुद्धा तुटून जातो, नष्ट होतो. असे ज्ञान प्राप्त झाल्यावर हे जाणणे, मग हा लहान हा मोठा असा भेद उरत नाही. ऊच नीच काही नेने भगवंत, तुष्टे ज्ञान भक्ती देखून या. तुष्टे भाव भक्ती देखून या. तुकोबांचा अभंगच आहे. ऊच नीच काही नेने भगवंत. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्या ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी उच्च निश्चिता शिल्लकच राहत नाही. आपोआप सगळं रिकामं होतं ते, आणि उच्च निश्चिता संपून जाते. म्हणून इथं म्हणलेलं आहे, सांगणारा जो असतो तो सांगून 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 काय करतं, त्याचं म्हणतो मी सांगितलं रे बाबा तुला, साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे, आता काय सांगू परत पुढे पुढे, कारण मला ते पटवूनच देता येत नाही. त्याचं बोलणं संपून जातं, आणि ऐकण्याचा छंद संपून जातो. ते एकदा ज्ञान प्राप्त झालं ना की ऐकायचं काही शिल्लकच राहत नाही. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं की ते सगळं विज्ञान होतं. म्हणजे जे असं ऐकलेलं नाही असं वर्णन केलेलं आहे बघा. ते उद्दालक ऋषी जे बोलतात ना, त्यांच्या तोंडातला जो उद्गार आहे तो उद्गार तिथं सांगितलेला होता की असं हे जे आहे की ते ऐकलं न ऐकलेलं सुद्धा ऐकलेलं होतं, असा त्याचा अर्थ आहे. न जाणलेलं जाणल्यासारखं होतं, त्यालाच अर्थ इथे म्हणलेला आहे. सांगणाऱ्याचं सांगतयाचं बोलणं खुंट म्हणजे शब्द थांबतात, संवाद थांबतो, ऐकणाऱ्याच्या ऐकण्याचा छंद संपतो, आणि हे ज्ञान सगळे भेद, उच्च नीच, लहान थोर, साने मोठे सगळं संपून जातं. तिथं फक्त एक शिल्लक, भक्ती एकी मी जाणे, ते साने थोर न म्हणे,
इथं लहान थोर अशी शिल्लकच गोष्ट राहत नाही. त्यामुळे शब्द हे मुखातून निघतच नाहीत. आपण मागच्या वेळी उदाहरण घेतलेलं होतं. एका डोहामध्ये अंगठी, सोन्याची अंगठी पडलेली आहे, ती तळाला गेलेली आहे. आता तो बुडणार आहे का माणसाला त्यांनी सांगितलं की बुडून तेवढी अंगठी काढा. पण त्या अंगठीवर बुडायसाठी तो खाली तळाला गेला. त्याला अंगठी हातात सापडली, पण वरची माणसं ओरडायला लागली, अरे अंगठी मिळाली का, मिळाली काय. तर मिळालेली असते, पण मिळालेली अंगठी आहे ती तो बोलूच शकत नाही, पाण्यात असतोय ना. त्याचा जो ज्ञानरूप झालेला आहे तो मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं असं कसं म्हणेल, होणार, म्हणणारच नाही. तशी स्थिती आहे. त्याच्या शब्दच मुखातून निघत नाही. आणि ऐकणारे असतात त्यांचं विषय सुखाचं व्यसन सुटून जातं. ऐकणाऱ्याचे व्यसन तुटे शब्दाचा अर्थ काय, काय ऐकायचं, प्रपंचाबद्दल ऐकायचं नकोच वाटायला लागतं. सगळे इकडे जे बघितलं की प्रपंचच बोलतात, तिकडं गेलं की प्रपंचच बोलतात. सगळे जर प्रपंच करत्याने दिसतात आणि प्रपंच बोलत्याने ऐकायला मिळतं. आता हे दिसणारे आणि सांगणारे बी प्रपंचच, सांगताना सुद्धा प्रपंचच सांगतात. असं काहीतरी गोष्टी सांगत बसायच्या की त्यामुळे प्रपंचच दृढ होईल. काही काही असे निरूपणकार सुद्धा आहेत बघा, की निरूपण करत असताना आपल्याच घरातलं सोन्या नाण्याचं काहीतरी सांगत असतात. साड्यांचे किमतीनी दुकानं, अमुक तमुक, आम्ही तिथं गेलो, इथं गेलो. ऐकणाऱ्याला वाटावं की मी का गेलो नाही अजून ती साडी आणायला. जणू काय प्रपंचच पक्का करायचा विषय त्या निरूपणामध्ये चालू असतो की काय. ऐकणाऱ्याचं व्यसन तुटे म्हणजे प्रपंचाबद्दलचं वैराग्य झालं पाहिजे ऐकल्याबरोबर. मग वैराग्य आलं की परत काय ऐकावं असं काही त्याला वाटणारच नाही. काय ऐकायचं, काय ऐकायचं शिल्लक राहिलं नाही. आणि काय पाहायचं, काय बोलायचं सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळं ऐकणारे असतात त्यांना विषय सुखाबद्दल असणारी ओढ संपुष्टात येते. आणि व्यवहारात मात्र विचार जर आपण बघितला तर बोलणं कधी संपते का बघा. ऐकणारे पण ऐकणारे असतात आणि बोलणारे पण असतात, पण पारमार्थिक दृष्ट्याचं ऐकणं आणि बोलणं संपलेलं असतं. जेव्हा बोलणं संपलं, अर्जुनाला शेवटी मोह शेवटी गेलेला आहे बघा, शेवटी गेला. त्याचा अर्थ होतो की तो मोहामध्ये गुंतलेला होता. आता ते काय म्हणतो बघा, शेवटच्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामधली ओवी आहे बघा. ते म्हणतात, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझे पुणे. अरे तुझ्यामुळे मी मुक्त झालो भगवंता. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मी जो अर्जुनपणा माझ्यामध्ये होता त्या अर्जुनपणामध्ये, म्हणजे अर्जुन तो जन्मलेला आहे, तो कुणाचा तरी पुत्र आहे, त्याच्या आजोबा पंजोबा पितामह भीष्म वगैरे आहे, त्याला गुरु आहे, हे अर्जुन पण झालं. आपण पण तसंच आहे. मी कुणाचं तरी बाप आहे, मी प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे, हे माझं पण मी जपूनच ठेवलेलं आहे. आणि त्या माझेपणातून जोपर्यंत मी बाहेर पडत नाही तोपर्यंत मी रिकाम आहे कसं मला जाणवेल कसं सांगा बघू. मी सतत म्हणतोय मी पत्नी कुणाची तरी आहे, मी नवरा कुणाचा तरी आहे, मी मुलगा कुणाचा तरी आहे, मी बाप आहे, हे सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणून म्हणतो तो बघा, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पूसणे सांगणे दोन्हीही नाही. सांगणं आणि ऐकणं काही शिल्लक राहिलं नाही. नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा यावरती भाष्य करतानाच माऊलींच्या काही ओव्या आहेत, त्यावरती बोलताना म्हटलेलं आहे, गुंतलो होतो अर्जुन गुणे आणि मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. संपून गेलेलं आहे असं माऊलींनीच वर्णन केलेलं आहे त्याच्याबद्दलचं. तेव्हा जेणे सांगत याचे बोलणे कुठे, ऐकत याचे व्यसन तुटे. हे जाणणे साने मोठे उरो नेदी, कुठल्या प्रकारचा भेद शिल्लक राहत नाही. बोलायला चर्चा करायला त्या ठिकाणी कुठलं काही नसतंच. त्यामुळं शब्दाविना संवाद घडत असतात. पुढचे 9 नंबरची ओवी बघा, ऐशे वर मजे गुड ते किजेल वाक्यारूढ, जेणे थोडेनी पुरे कोड बहुत म्हणीचे. हे शब्दाने मी आता वाक्यारूढ म्हणजे वाक्यानं, शब्दाने मी आता स्पष्ट करतो. हे वर म्हणजे गुढ, माऊली काय बोलता बघा, जी गुप्त गोष्ट आहे ती मी शब्दाने आता प्रकट करतो. किजेल वाक्यारूढ म्हणजे शब्दाने सांगतो. अर्जुना, जे ज्ञान जेणे थोडेनी पुरे कोड, जे ज्ञान शब्दरूपानं थोडं जरी असलं तर ते ब्रह्मरूपानं फार मोठं आहे. एका तत्वमशी या शब्दामध्ये ताकद केवढी, एका सोहम या शब्दामध्ये ताकद केवढी. अहम ब्रह्मास्मी या म्हणून त्यांना महावाक्य बोललेलं आहे. महावाक्य म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचं वाक्य, जे जीवनामध्ये आमूलाग्र बदल करेल. आपली रोजच्या बोलण्यातली वाक्य तर लागा वाक्य म्हणता येत नाही, ही वाक्य फार मोठी आहेत, पण ब्रह्मरूपानं फार मोठं आहे. आणि त्याच्या प्रतिपदाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मनातील इच्छा म्हणजे जे गूढ गुप्त असे जे वर्म आहे ते मी तुला शब्दाने आता प्रकाशित करीन.
गूढ का? कारण काय? तर ते मायेनं आवृत्त झालेलं आहे ना, मायेनं झाकलेलं आहे आणि मल विक्षेप आवरणयुक्त आहे, म्हणून ते मोठमोठ्या लोकांना सुद्धा समजत नाही. बरेच जण मायेमध्येच असतात, पण मायेमध्ये आपण आहोत हेच मुळात समजत नाही. जसं स्वप्नामध्ये आपण असतो, पण मी स्वप्नामध्ये असं आपल्याला कळत नाही. काय कळलंय कुणाला? अहो मी स्वप्नामध्ये आहे घेऊ, वास्तविक बाहेर पडायला पाहिजे होतं आता, असं कधीही वाटत नाही. हा प्रपंच मायेने युक्त आहे. स्वप्नाचा बरोबर दृष्टांत लागू पडतोय मायेला, बरं काय. स्वप्नामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत स्वप्न वाटत नाही. आणि संत म्हणतात जागृती आमची हे सुद्धा एक प्रकारचं स्वप्न आहे. मग मला कसं कळेल मी अज्ञानी आहे हे? कळत नाही, कारण इथं आवृत्त झालेलं आहे ते ज्ञान. ते मोठमोठ्या लोकांना सुद्धा समजत नाही, म्हणून ते विज्ञानाला म्हणजे प्रपंचाला सत्य मानतात. मायेला ओळखणं फार कठीण असते, बरं काय. गोंदवलेकर महाराज म्हणतात तिला ओळखली ना की लगेच निघून जाते. मागच्या वेळा आपण दृष्टांत अनेक वेळा दृष्टांत आपण घेतोय आपलं ज्ञान दृढ व्हायसाठी, आणि मलाही जास्त दृष्टांत माहीत नाही त्यामुळं तेच दृष्टांत आपण बोलतो. तर गोंदवलेकर महाराज म्हणतात घरातला दिवा जळत असेल रात्रीचं तर बाहेरची चोर आत येत नाहीत का? तर मालक जागा वाटते, कारण दिवा जळतोय. त्याचा आतला दिवा, पण आतली जागृती असेल ना तर माया आपल्यावरती प्रभाव टाकत नाही. असंही म्हणलं जातं पोहणाऱ्यांचे पाण्यात पोहणाऱ्याच्या पाणी लाथा खातं. जो पट्टीचा पोहणार आहे ना त्याच्या लाथा खायला पाणी तयार असतं, पण ज्याला पोहता येत नाही ना त्याला खाली घालून त्याच्या उरावर ते पाणी बसतंय. अशी माया आहे. मायेची ओळख करून घेतली तर ती माया त्रास देत नाही, पण मायेला ओळखलं नाही तर ती माया डोईजड होते. म्हणून इथं म्हणलेलं आहे हे ज्ञान थोडे आहे. कसं विचार केला तर ब्रह्मज्ञान थोडं आहे, अल्प आहे, शब्दरूपानं थोडं आहे, पण ब्रह्मरूपानं फार मोठं आहे. म्हणून म्हणलेलं की मोठके गुरुमुखे उदयजित दिशे आणि हृदयी स्वयंभूची असे. माऊलींची जुळ आहे 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच आहे. हा ज्ञानाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे मोठके गुरुमुखे उदयजित दिशे. असतं ते गूढ असतं, पण उदय कसा होतो? गुरूंच्या मुखातून ज्ञानाचा होतो वर्म. म्हणून वर्म म्हणतात ना, हे वर्म जे गूढ वर्म आहे, पण ते सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलं की ते प्रकट होतं. किती शब्द वापरतात सद्गुरू? तत्त्वमसि असं म्हणतात, मी सोडून देतात. किती शब्दात ज्ञान झालं. आणि आम्हाला जर इकडल्या व्यवहारातलं सांगायचं तर हे असं करावे, ते एखादं मशीन असं खोलावं तसं खोलावं, मग ते त्याला असं टोपण घालावं, मग ते बंद करावं, मग इकडला स्विच किती सांगावं लागते सांगा बघू. ब्रह्मज्ञानाला एवढं बोलावं लागतंय? नाही. ते तत्व तू आहेस ब्रह्म झाला का नाही वचनाची आहे बेटी, सरिसाशी पैवटी एकदम झाला घात झाला म्हणतात तुकोबा, की प्रत्यक्ष फावू लागे तैसे अपसयाची. आपोआप त्याचं प्रकटीकरण होत असतं. मोठके म्हणजे मोजकत असतं. गुरुमुखे गुरूंच्या मुखातून उदयजत दिशे प्रकट होते, उदय होतो त्याचा. आणि हा हृदय स्वयंभूचे असे. गुरु काय आपल्याकडलं आणून देतात का? काय नाही. काय तर तुझ्याच हृदयामध्ये असणारं ज्ञान तुला फक्त दाखवतात. तसं ज्ञानाचं थोडं स्पष्टीकरण सुद्धा मनातली सर्व इच्छा पूर्ण करतं. याचा अर्थ आहे मन निववतं. अमृताचा एकच थेंब असतो ना, एकच थेंब पुरेच आहे की त्यानं म्हणजे अमरत्व प्राप्त होतंय. काय घागरभर प्या लागते अमृत? नाही. तसं ब्रह्मज्ञानाचे शब्द केवढे आहेत? अगदी मार्मिक. वर म्हणजे गुड किजल वाक्यारूढ जेणे थोडेनी पुरे कोड बहुत मनीचे. बहुत मनीचे म्हणजे मनाला शांत करायसाठी एकच शब्द पुरेसा आहे. तू ब्रह्म आहेस रे. तू स्वतःला देह समजू नकोस, बाप समजू नकोस, आई समजू नकोस. तू ब्रह्म आहे. ही एकच आयडेंटिटी तुझी आहे, एवढी जाणून घे आणि तुला त्याचं समाधान वाटायला लागेल. फार सुंदर विचार माऊलीने या ओळीमध्ये वेदांत सांगितलेला आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची ही उपासना शिवगड ट्रस्टची ज्ञानेश्वर माऊलींना सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आपण विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.